अमरावती इथं लहान बालकांना रडत ठेवत नागरिकांच्या भावनिकतेचा फायदा घेत महिलांच्या पर्स आणि दागिने लंपास करणाऱ्या 5 प्रवासी महिलांच्या टोळीला अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानं बेड्या ठोकल्या आहेत। यातील 2 महिला या रेकॉर्डवरच्या आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे। बडनेरा रोडवर राजपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही महिला आलेल्या तशी गोपनीय माहिती मिळाली। त्यावेळी आम्ही महिला PSI शिंदे मॅडम आणि दामिनी यांना कॉल केलं आणि त्यांना ताब्यात घेतलं। बहुतांशी त्यांच्याकडे लहान मुलं ते ठेवतात असा गुन्हा करताना, जेणेकरून कोणाचीही त्यांना संशय येऊ नये। लहान लेकरू पाहिल्यानंतर इतर महिलासुद्धा भावनिक होतात आणि त्यांना त्यांची शंका येत नाही। या गोष्टीचा फायदा घेऊन ॲटोमध्ये बसणे, बसमध्ये बसणे आणि गुपचूप त्याला आड देऊन, म्हणजे प्रवाशांच्या नजरेला आड देऊन हात सफाई करणे, अशा प्रकारची ही 5 महिलांची टोळी आहे। त्यापैकी 2 महिला ह्या नांदेडच्या आहेत। त्या कोल्हापुरी 3 महिला नांदेडच्या आहेत आणि त्या निष्पन्न झालेल्या आहेत। नांदेड गुन्हे शाखेची टीम त्यांना घेण्यासाठी येत आहे। दुसऱ्या ज्या 2 महिला आहेत त्या यवतमाळच्या आहेत, रेल्वे स्टेशन समोर राहणाऱ्या। त्यांचा रोजचा हाच उद्योग आहे की प्रवासादरम्यान येणे आणि हातसफाई करणे आणि दागिने चोरणे। एक ट्रॅव्हल गँग म्हणून ही एक प्रकारे प्रसिद्ध गँग आहे आणि लक्षात न येऊ देता दागिन्यांवर हातसफाई करणे, अशा प्रकारे या प्रकरणात त्या निष्पन्न झालेल्या आहेत। पुढील चौकशी चालू आहे।